Yes, very good morning to my dear student friends. Myself, Professor S.S. Patil, and you know that we are going to discuss about unit number 1, that is basic concepts of chemistry, right? So in all previous lectures, we already completed properties and their measurements. In the properties, we know that properties are basically classified into physical properties or chemical properties, or it may be classified as extensive properties and intensive properties, right? तर बऱ्याचशा गोष्टी या आपण बघितलेल्या होत्या आधीच्या लेक्चर्समध्ये. आपण काही मेजरमेंट्स पण बघितले होते, युनिट कन्व्हर्जन बघितले होते. कशाचे बघितले होते बघा, आपण मास कंप्लीट केला होता. मास कसं क्लासिफाय करायचं, बरोबर, मासचे युनिट्स कसे क्लासिफाय करायचे, मग ते किलोग्रॅममध्ये असेल, ग्रॅममध्ये असेल किंवा मिलीग्रॅममध्ये असेल तर त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं हे बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण लेंथ बघितला होता. लेंथ कशामध्ये मेजर करतो आपण, किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, मायक्रोमीटर, बरोबर ना. पिकोमीटर असेल, फर्मी असेल, अँगस्ट्रॉम असेल, ह्या सगळ्यामध्ये मेजरमेंट करतो. त्याचे युनिट कन्व्हर्जन बघितलं होतं. त्यानंतर आपण व्हॉल्यूम बघितला. व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये मेजर करतो, लिटरमध्ये मेजर करतो, सेंटीमीटर क्यूबमध्ये मेजर करतो, मिलीलिटरमध्ये करतो. हे व्हॉल्यूमचे कन्व्हर्जन्स बघितले. त्यानंतर आपण टेम्परेचर बघितला. टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये, टेम्परेचर डिग्री फेरनहाईटमध्ये, टेम्परेचर आपण केल्विनमध्ये मेजर केला. तर हे युनिट्स आणि त्याचे कन्व्हर्जन्स पण बघितले होते. फॉर्म्युला देऊन आपण काही एक्झाम्पल्स पण सॉल्व केलेत आधीच्या लेक्चर्समध्ये. तर मित्रांनो, हे सगळे फिजिकल क्वांटिटीज झाले, राईट. सो फिजिकल क्वांटिटीज आर दोज, काय असतील बघा फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज आर दोज इन विच नो केमिकल रिॲक्शन टेकन प्लेस, ज्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होणार नाही, त्याच्या ओरिजिनॅलिटीमध्ये आपण ते चेक करणार. आणि केमिकल रिॲक्शन जिथे होतं त्याला आपण म्हणणार की ते असणार आहे केमिकल प्रॉपर्टीज. ज्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स झाल्यानंतर एखादा मॅटर फॉर्म होतो तो असतो केमिकल प्रॉपर्टी. तर आज या प्रॉपर्टीज बद्दल आणि मेजरमेंट बद्दल थोडं अजून बघणार आहे आपण डिटेलमध्ये. नोट्स मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेले आहेत. नोट्स ऑलरेडी तुम्हाला मी सेंड केलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरती. तेच नोट्स असतील. आज लिहून घ्यायचं नाही आहे तुम्ही, काही नोट डाऊन काही करू नका. फक्त आजचा लेक्चर जे आहे थोडंसं मी तुम्हाला डीपमध्ये नेतोय अजून समजण्यासाठी, ते फक्त व्यवस्थित ऐकायचं आहे, राईट. सो सी हियर, आधी मी तुम्हाला थोडंसं प्रॉपर्टीजकडे नेतो आणि मग आपण त्याच्या मेजरमेंटच्या पार्टकडे जाऊया. मेजरमेंट पण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर प्रॉपर्टीज आपण काय म्हणले बघा, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर जे आहे हे आपण बघत होतो, राईट. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. सो नाव दॅट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आर बेसिकली क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. मॅटरची जे प्रॉपर्टीज आहेत मित्रांनो, हे सुरुवातीला मी 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करतो. कुठल्या 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करतो? फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ मॅटर. पहिला जे असणार आहे ते काय, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ मॅटर. आणि दुसरा जो असणार आहे तो असणार आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ मॅटर. इंटेन्सिव्ह म्हणजे बघा, मॅटर म्हणजे हा एनिथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस अँड हॅज ए मास. झालं होतं एनिथिंग विच ऑक्युपाय मास अँड इट हॅज ए मास, दॅट इज कॉल्ड एज मॅटर. अशी कुठलीही वस्तू जी जागा व्यापते आणि ज्याला स्वतःचं मास आहे, म्हणजे हा मार्कर असू द्या, जागा व्यापली, त्याला मास पण आहे, याला काहीतरी वजन घ्या, वेट आहे त्याला. व्हाईट बोर्ड असू दे, तो मॅटर झाला. मोबाईल फोन असू दे, तुमचा मॅटर झाला. आपण स्वतः आपली बॉडी कन्सिडर करा, त्या पण मॅटर आहे, कारण दॅट इज ऑल्सो हॅज मास, याला पण काहीतरी मास आहे, आपलं वजन आहे आणि ही जागा व्यापते, बरोबर. सो दॅट इज अ मॅटर. नाव what about intensive property of matter and what is the extensive property of matter? तर हे दोन्ही बघायचे. त्यासाठी आधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. बघा काय एक्झाम्पल देतो. आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ मॅटर म्हणजे काय, आधी इंटेन्सिव्हला जाऊया, मग एक्सटेन्सिव्ह तुम्हाला लगेच कळेल. व्हॉट इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ मॅटर. बघा, कन्सिडर ॲन एक्झाम्पल ऑफ बलून. चला मी काय करतो, इथं एक मी हा बलून घेतलाय, बलून फुगा घेतला मोठा, ठीक आहे, बलून घेतला. आता बघा,
दॅट बलून कंटेन्स एअर, ह्याच्यामध्ये एअर असेल, दॅट बलून कंटेन्स एअर अँड इफ यू मेजर इट्स व्हॉल्यूम, मला याचा व्हॉल्यूम पण मेजर करता येतो ना, या बलूनला काहीतरी व्हॉल्यूम असणार आहे, बरोबर, तो बलून मी फुगवला, त्याला काहीतरी व्हॉल्यूम मिळाला. नाव सपोज इफ यू इन्सर्ट मोर एअर इनसाइड दी बलून, याच्यामध्ये मी काय केला, याच्यामध्ये मी अजून एअर टाकला, ठीक आहे. इथं काय आहे, हा पंप आहे, पंप, आणि या पंपने मी याच्यामध्ये हवा भरतोय, म्हणजे एअर भरतोय. सो इफ यू इन्सर्ट मोर एअर इनसाइड दी बलून, मी याच्यामध्ये अजून एअर भरला, तर काय झाला, याचा जो बलूनचा व्हॉल्यूम होता, हा बलूनचा व्हॉल्यूम आता वाढेल ना, बघा या बलूनचा व्हॉल्यूम आता हा वाढेल, असा हा मोठा झाला बलून, राईट. अँड देर इज ए न्यू व्हॉल्यूम ऑफ बलून, नवीन व्हॉल्यूम मला इथे मिळाला काहीतरी. इट मीन्स दॅट व्हॉल्यूम चेंजेस इफ यू इन्सर्ट द एअर into the balloon or you can remove the air. म्हणजे मी एअर रिमूव्ह केला तर बलूनचा व्हॉल्यूम कमी झाला, आणि जर मी एअर अजून भरला तर बलूनचा व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. सो व्हॉट इज एअर? व्हॉट इज द एअर इफ इट इनसाइड द बलून? दॅट इज ऑल्सो अ मॅटर ना, बलून काय झाला, हा पण मॅटर झाला. इज दॅट क्लिअर? दॅट इज ऑल्सो अ मॅटर. सो नाव इफ सपोज that volume of balloon increases or it may be decreases, so that what it called, that volume is nothing but it is an extensive property. ही extensive property झाली. का extensive property झाली? Because that volume depends on amount of matter. बघा मी काय म्हणतो, हा जो व्हॉल्यूम आहे ना, हा व्हॉल्यूम मॅटरच्या अमाऊंट वरती डिपेंड आहे, मॅटरच्या अमाऊंट वरती. म्हणजे काय झाला, मॅटर मी या बलून मध्ये वाढवला ना, मॅटर काय झाला, त्या बलून मध्ये मी वाढवला, एअर फोर्सफुली भरला म्हणजे मॅटर वाढवला, बलूनचा व्हॉल्यूम वाढला. आणि जर मी तो मॅटर रिमूव्ह केला म्हणजे आतला एअर मी काढला तर व्हॉल्यूम कमी झाला. तर अशा प्रॉपर्टी ज्या मॅटरच्या अमाऊंट वरती डिपेंड असतील त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा मी काय म्हणतो, अशा प्रॉपर्टीज ज्या प्रॉपर्टीज अमाऊंट ऑफ मॅटर वरती डिपेंड असतील, दीज आर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. सो व्हॉट इज द डेफिनेशन of extensive property? Extensive property are those which depends on amount of matter. Understood? Which depends on amount of matter. Consider one another example. अजून एक example घ्या. बघा मी काय केला, if you consider suppose one bar, this is a bar, एक मी बार घेतलाय, ठीक आहे, कसलाही बार घ्या, लोखंडी बार घ्या, स्टील बार घ्या, एक मी बार घेतला. मेजर इट्स हाईट. बघा मी काय म्हणतो, याची मी हाईट मेजर केली मित्रांनो. दिस इज अन हाईट. समजा ही हाईट आहे माझी काहीतरी 10 फीट, 10 फूट आहे. हा बार घेतलाय आणि ह्या बारचा हाईट किती आहे, 10 फूट आहे. नाव दिस बार इज नथिंग बट मॅटर. बरोबर ना, बार म्हणजे काय, हा एक मॅटर आहे. खूप सारे छोटे 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 पार्टिकल्स ह्या बार मध्ये भरलेले आहेत, छोटे छोटे पार्टिकल्स. आता मी काय केला, इफ सपोज इफ यू रिमूव्ह अमाऊंट ऑफ पार्टिकल्स इनसाइड दी बार, म्हणजे हा जो मोठा बार होता, हा बार समजा ह्या बार मधला मी अमाऊंट ऑफ पार्टिकल्स काढणार आहे, म्हणजे काही मॅटर मी काढून टाकणार. तर मी काय केला, समजा मी याच्यातला एवढा मॅटर वरचा कापला, एवढा मॅटर मी कापला, कट केला आणि हा फेकला कट करून, इतका मॅटर कट करून टाकला. तर मग काय झालं बघा, नाव दिस इज युअर बार, म्हणजे आता हा बार माझा एवढा झाला, याचा वरचा मी भाग कट करून, पोर्शन कट करून टाकलाय. नाव व्हॉट इज द हाईट ऑफ दिस बार? सी सपोज नाव दिस हाईट ऑफ बार इज 6 फीट, आणि हा वरचा 4 फुटाचा बार मी कापून टाकलाय, म्हणजे 4 फुटाचा बार जो होता ना इथला 4 फीट, तर हा
4 फुटाचा बार जो आहे हा 4 फुटाचा बार मी काय केला, कापून टाकला. 4 फीट बार मी कट करून टाकला, म्हणजे काही अमाऊंट ऑफ मॅटर मी रिमूव्ह केलं. बरोबर. सो नाव अगेन if you remove the amount of matter or amount of substance then height decreases. बरोबर, height कमी झाली. So now what is the height? Height depends on again amount of matter ना. Yes, height depends on amount of matter. म्हणजे height सुद्धा amount of matter वरती डिपेंड आहे, आणि amount of matter वरती डिपेंड आहे म्हणजे ती काय झाली, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी झाली. क्लिअर. दॅट इज युअर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. So if any property, कुठलीही घ्या, when any property if it depends on amount of matter then it is called as extensive property. आणि त्याच्या बरोबर उलट, if any matter do not depends on or if any property म्हणा, any property not depends on amount of matter then it is called as intensive property. येते लक्षात. येस. तर बघा आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या काही एक्झाम्पलकडे मी तुम्हाला नेतो. हे झालं एक्सटेन्सिव्ह. व्हॉल्यूम आणि हाईट, व्हॉल्यूम अँड हाईट दोज आर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितले आता. तर इथं आपण लिहू शकतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय, डिपेंड्स ऑन अमाउंट ऑफ मॅटर, डिपेंड्स ऑन अमाउंट ऑफ matter. And what is intensive property? Do not depends on amount of matter. तर हे मॅटर वरती डिपेंड नसणार आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याचे एक्झाम्पल आपण बघूया थोड्या वेळाने. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन अमाउंट ऑफ मॅटर. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं आत्ताच. तर याचा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा एक्झाम्पल मी काय सांगितला, मग तो व्हॉल्यूम असू दे किंवा मी तुम्हाला सांगितलं हाईट असू देल, बरोबर, किंवा मास असू देल, मास. बरोबर ना. मास पण बघा, मार्करचा मास घ्या, समजा हे 10 ग्रॅम आहे, 10 ग्रॅम, याला कट करून टाका, मास कमी झाला. अंडरस्टूड. सो हा मास पण कशावरती आहे, अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड आहे. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. आणि याच्या बरोबर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज मग कुठल्या असतील बघा, ज्या मासवरती डिपेंड नाही आहेत. काय असणार आहे सांगा मला, ज्या मासवरती डिपेंड नाही आहेत. समजा बरोबर बघा, एक एक्झाम्पल आपण घेऊया. एक मी इथं मोठा बीकर घेतला, मोठा कंटेनर घेतला, आणि एक मी हा छोटा बीकर घेतला. सो दीज टू डिफरंट साइज ऑफ कंटेनर्स or beakers and when both are filled by and water. ठीक आहे. मी हे दोन्ही पण काय करतो, वॉटरनी भरतो. बघा मी काय केलंय, हा मोठा कंटेनर आहे, हा वॉटरनी भरलाय. छोटा बीकर आहे, हा पण मी वॉटरनी भरलाय. म्हणजे याच्यामध्ये खूप कमी अमाऊंट ऑफ वॉटर आहे आणि याच्यामध्ये जास्त अमाऊंट ऑफ वॉटर प्रेझेंट आहे. सो 2 containers are there, one is large, another one is small. A larger container is filled by water as well as a smaller container is also filled by water. But the total volume of water in larger container is more, whereas in a smaller beaker the amount of water is less. बरोबर. तर ह्या दोन्ही कंटेनर मध्ये मी वॉटर भरले. If you apply temperature to both the beakers, just apply temperature. बघा मी काय करतो, आता या बीकरला मी याला टेम्परेचर द्यायला चालू केला. याला टेम्परेचर दिला, टेम्परेचर, आणि याला पण टेम्परेचर द्या, याला सुद्धा टेम्परेचर द्या. सो व्हेन यू प्रोव्हाइड टेम्परेचर टू बोथ दी बीकर्स देन व्हॉट इज द बॉइलिंग पॉइंट. हे कधी बॉईल व्हायला चालू होणार आणि हे कधी बॉईल व्हायला चालू होणार. आता याच्यामध्ये म्हणणार सर खूप जास्त पाणी आहे, याच्यामध्ये खूप कमी पाणी आहे. मग याच्यामध्ये जास्त पाणी आहे म्हणजे हे बॉईल व्हायला 200 डिग्री सेल्सिअस लागणार का, आणि हे बॉईल व्हायला कमी पाणी आहे म्हणजे हे 10 डिग्री सेल्सिअस मध्येच बॉईल होणार का, असं असतंय का. नाही. दी बॉइलिंग पॉइंट आर ऑलवेज 100 डिग्री सेल्सिअस. सो no matter when that amount of substance it may be more or it may be small,
काही फरक पडत नाही, अमाऊंट ऑफ मॅटर जास्त असू दे किंवा अमाऊंट ऑफ मॅटर कमी असू दे. तर इथं अमाऊंट ऑफ मॅटर जास्त आहे, बरोबर, आणि इथं अमाऊंट ऑफ मॅटर कमी आहे. मग इथं अमाऊंट ऑफ मॅटर जास्त जरी असला तरी सुद्धा याचा जो बॉइलिंग पॉइंट असणार आहे, बॉइलिंग पॉइंट म्हणजे तो असणार आहे 100 डिग्री सेल्सिअस. हे बॉईल व्हायला कधी चालू होणार? 100 डिग्री सेल्सिअसला. जास्त असलं तरी पण 100 डिग्री सेल्सिअसलाच, आणि हे कमी आहे म्हणून त्याचा काही फरक पडत नाही. याचा सुद्धा बॉइलिंग पॉइंट जो असणार आहे तो पण असणार काय? 100 डिग्री सेल्सिअसच असणार आहे. म्हणजे बघा इथं आपण काय म्हणलं होतं, डू नॉट डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर. अमाऊंट जास्त असू दे किंवा अमाऊंट कमी असू दे, दोन्हीचा बॉइलिंग पॉइंट हा 100 डिग्री सेल्सिअसच असणार. येते लक्षात? म्हणजे हा टेम्परेचर जो झाला तो काय झाला? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, तो मॅटरवरती डिपेंडंट नाही. सो नाव हिअर यू कॅन टेक दिस एक्झाम्पल. टेम्परेचर, टेम्परेचरचा मी एक्झाम्पल घेतला, बरोबर. तसंच मी काय करतो आता बघा, हा परत मोठा कंटेनर आहे, हा छोटा कंटेनर आहे, बरोबर. दोन्ही कंटेनरमध्ये मी वॉटर भरलाय, बरोबर. किंवा समजा या दोन्ही कंटेनरमध्ये मी आता वॉटरच्या जागी समजा मी याच्यामध्ये ऑइल भरला. इफ सपोज ऑइल इज टू बी देअर, याच्यामध्ये मी ऑइल भरला आणि या ऑइलचा कलर कसा आहे? ब्ल्यू कलर आहे. व्हॉट इज द कलर ऑफ ऑइल? कलर ऑफ ऑइल इज ब्ल्यू. मग हा ऑइल या मोठ्या कंटेनरमध्ये खूप सारा भरा किंवा छोट्याशा बीकरमध्ये थोडंसं भरा. मग ज्याच्यामध्ये कमी भरलाय त्याचा कलर वेगळा असणार आणि ज्याच्यामध्ये जास्त भरलाय त्याचा कलर वेगळा असणार. असं होतंय का? नाही, बरोबर. सो नो मॅटर अगेन, अमाऊंट ऑफ सबस्टन्सेस मोर और इट मे बी लेस, द कलर शुड बी सेम. कलर बदलणार आहे का? कलर नाही बदलणार. सो दॅट कलर इज ए इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो यू कॅन अगेन राईट हिअर कलर इज ॲन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. येते लक्षात? तर कलर काय झाली? ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी झाली. क्लिअर? सो नाव दिस इज अबाउट एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन हे दोन्ही सांगितले. नाव यू कॅन ऑल्सो क्लासिफाय, you can also classify the matter in another two categories. सॉरी, अजून दोन कॅटेगरीमध्ये हे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आपल्याला क्लासिफाय करता येतात. तर ह्या कॅटेगरीज कुठल्या आहेत बघा. यस, तर अजून दोन कॅटेगरीज आहेत, मी इथं देतोय अजून दोन कॅटेगरीज प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. एक एक्सटेन्सिव्ह, दुसरी इंटेन्सिव्ह झाली. तर हे अजून मला क्लासिफाय करता येतं या दोन्ही कॅटेगरीमध्ये, फिजिकल प्रॉपर्टी अँड केमिकल प्रॉपर्टी. फिजिकल अँड केमिकल. सो नाव क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मॅटर अँड व्हॉट इज केमिकल प्रॉपर्टी ऑफ मॅटर, राईट. सो व्हॉट इज फिजिकल अँड केमिकल? रिमेंबर दॅट, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह बोथ आर फिजिकल प्रॉपर्टीज. तर इथं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असू दे किंवा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असू दे, हे दोन्ही फिजिकल प्रॉपर्टीजच आहेत. एक्सटेन्सिव्ह और इट मे बी इंटेन्सिव्ह, बोथ आर फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे काय की मला कुठलीही प्रॉपर्टी मेजर करत असताना त्या प्रॉपर्टीमध्ये कोणतीही केमिकल रिॲक्शन झालेली नसणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मला व्हॉल्यूम मेजर करायचा आहे. मला व्हॉल्यूम कशाचा? समजा मला माझ्याकडे इथं इंक आहे, मार्करमधली माझ्याकडे काय इंक आहे, आणि ह्या छोट्याशा बीकरमध्ये हा जो इंक आहे, या इंकचा व्हॉल्यूम मला जर मेजर करायचं असेल तर त्यासाठी कुठली केमिकल रिॲक्शन व्हायला पाहिजे का? साहजिकच नाही. किंवा एका ग्लासमध्ये मी वॉटर भरलाय, त्याचा मला व्हॉल्यूम मेजर करायचा आहे, त्यासाठी कुठली केमिकल रिॲक्शन होणार आहे का? नाही, बरोबर. तर व्हॉल्यूम हा काय झाला? फिजिकल प्रॉपर्टी झाला. समजा मला या मार्करचा मास मेजर करायचा आहे, मी सिंपल काय केला, हा याचा मास चेक केला, काहीतरी मला 10 ग्रॅम 20 ग्रॅम असं मिळालं, त्यासाठी केमिकल रिॲक्शन व्हायची गरज नाही आहे. म्हणजे अशा प्रॉपर्टीज ज्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर ती प्रॉपर्टी मिळते असं होत नाही. हे सगळे फिजिकल प्रॉपर्टीज झाले.
मग ते मास असू दे, व्हॉल्यूम असू दे, हाईट असू दे, बरोबर, टेम्परेचर असू दे, ऑल दीज आर फिजिकल प्रॉपर्टीज. बट व्हेन द एनी प्रॉपर्टी, अशी कुठलीही प्रॉपर्टी विच रिक्वायर्स केमिकल रिएक्शन्स, अशा प्रॉपर्टीमध्ये केमिकल रिएक्शन झालेली असते. फॉर एक्झाम्पल ऍसिडिटी चेक करायचं आहे मला, ऍसिडिटी, बघा मी काय म्हणतो, ऍसिडिटी चेक करायचं आहे. मी जर तुम्हाला सांगितला की एखाद्या वस्तूचा टेस्ट चेक करा, टेस्ट, तर टेस्ट चेक करण्यासाठी मी काय केलं, सिंपल याला टेस्ट करून बघितला, त्यासाठी कुठली रिएक्शन झालेली नाही आहे. टेस्ट इज फिजिकल प्रॉपर्टी. मला याचा कलर बघायचा आहे, फक्त ऑब्झर्वेशन केला मी, कलर सांगितला, फिजिकल प्रॉपर्टी. मला याचा मास बघायचा आहे, याचं वजन बघायचं आहे, मी वजन काट्यावरती ठेवला, वजन बघितला, फिजिकल प्रॉपर्टी. पण समजा मी तुम्हाला ऍसिड दिला, ऍसिड, आणि ऍसिडला चेक करा म्हणलं, हे ऍसिड आहे का नाही, बरोबर, ऍसिड आहे का नाही, मी तुम्हाला हे चेक करा म्हणलं, तर त्यासाठी काय ते फक्त ऑब्झर्वेशननी चेक होणार आहे का, नाही होत. फक्त ऑब्झर्वेशन चेक करता येणार नाही, त्याला तुम्ही टेस्ट करू शकत नाही, कारण जाळून काढेल सगळं, ते टेस्ट नाही करू शकत. मग तुम्ही म्हणणार सर मी कागदावरती ते ओततो आणि बघतो जळतंय का, बरोबर, मग ऍसिड आहे का नाही मी सांगतो. पण असे काही बेस आहेत ते सुद्धा मॅटरला जाळतो, पण ते ऍसिड नाही आहेत. त्यामुळे तुम्ही कन्फर्म सांगू नाही शकत की सर हे ऍसिडच आहे, कारण काही असे बेस पण आहेत जे ऍसिडचं काम करतो. मग त्यासाठी आपल्याला केमिकल रिएक्शन्स करून ठरवायला पाहिजे की हे ऍसिड आहे की नाही. सो लाईक दॅट केमिकल रिएक्शन्स, याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स तुम्हाला बघायचे आहेत, मग ते असेल यू कॅन चेक ऍसिडिटी or you can check basicity, like that some examples are there. ऍसिडिटी, बेसिसिटी हे जे आहेत हे सगळे केमिकल रिएक्शन्स झालेले आहेत, म्हणजे हे केमिकल प्रॉपर्टीज आहेत. अंडरस्टूड. आणि बाकी सगळे जे तुम्हाला मास, वेट, लेंथ, टेम्परेचर, कलर हे सगळं भेटतो, दोज आर फिजिकल क्वांटिटीज. अंडरस्टूड. सो इन फिजिकल क्वांटिटीज नो केमिकल रिएक्शन्स टेकन प्लेस, बट इन केमिकल प्रॉपर्टीज केमिकल रिएक्शन्स आर ऑलरेडी टेकन प्लेस. केमिकल रिएक्शन झालेली असतात. तर या पद्धतीनं हे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आपण क्लासिफाय करतो, आयदर एक्सटेन्सिव्ह ऑर इंटेन्सिव्ह ऑर आयदर फिजिकल ऑर केमिकल. अंडरस्टूड. आणि ह्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण ऑलरेडी बघितलेत मित्रांनो, मी तुम्हाला नोट्स पाठवलेत. फिजिकल प्रॉपर्टीज कुठले कुठले असतील, फिजिकल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये 7 फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये देयर आर टोटल 7 फंडामेंटल प्रॉपर्टीज. विच आर दोज? मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, बरोबर, अमाउंट ऑफ सबस्टन्स, हे 7 फंडामेंटल प्रॉपर्टीज आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत. क्लिअर. सो दिस इज अबाउट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. झाले. हे नोट्स मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी पाठवले, ते लिहून घ्यायचे. मी तुम्हाला इथं एक्सप्लेन केलाय हा फक्त पार्ट. नाउ दिस सेकंड वन इज मेजरमेंट. बघा आता सेकंड जो पार्ट आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे पण मी तुम्हाला नोट्स पाठवलेत, काही पार्ट मी सांगितला होता, आज मी परत रिपीट करतोय. मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की मेजरमेंट्स हे खूप नंतर चालू झाला. म्हणजे 18व्या शतकामध्ये मेट्रिक सिस्टीम आली होती. 18th century. ड्युरिंग 18th century metric system was originated, and in 19th century international system that is called as SI system is originated. अगदी सुरुवातीला जर मी तुम्हाला 16व्या शतकात नेलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं काय, बघा एक्झाम्पल आठवतो का, त्यावेळी असं कुठलंही मेजरमेंट नव्हतं. आपण 2 सिक्के द्यायचे, सिक्के दिलं की अगदी दुकानात गेला तर तो तुम्ही गहू तांदूळ आणायला गेला की तो एक 2 मूठ किंवा 3 मूठ असे धान्य आपल्याला द्यायचा. समजा हे मेजरमेंट आपल्याला माहीत नसतील तर काय गोंधळ होऊ शकतो बघा. जर मेजरमेंट आपल्या एखाद्या व्यक्तीला मेजरमेंट्स काय ते माहीतच नाही आहे आणि मी तुम्हाला सांगितलं, समजा तुम्हाला काहीही कुठलेही मेजरमेंट्स किंवा युनिट्स माहीत नाही, म्हणजे काय, तुम्हाला किलोग्रॅम माहीत नाही, ग्रॅम माहीत नाही, डझन माहीत नाही,
बरोबर. लिटर म्हणजे काय माहित नाही, अशा गोष्टी तुम्हाला माहित नाही आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं की जा दुकानामध्ये जा आणि पाच मिल्क घेऊन ये, दूध आण जा. 5 दूध आण जा म्हणून पाठवलं. 5 दूध घेऊन ये. तुम्ही काय आणणार? 5 काय आणणार? 5 लिटर दूध आणणार, 5 पॅकेट दूध आणणार, 5 मिली दूध आणणार, 5 टँकर दूध आणणार, किती आणणार? त्यासाठी मला काय सांगितलं पाहिजे तुम्हाला? त्याचं युनिट सांगितलं पाहिजे, मेजरमेंट सांगितलं पाहिजे की बाबा जा 5 लिटर दूध घेऊन ये. बरोबर. सो दॅट लिटर इज द मेजरमेंट. बरोबर. त्यासाठी मला इथे तुम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा हे लिटरमध्ये घेऊन ये किंवा पॅकेटमध्ये घेऊन ये किंवा मिलीलिटरमध्ये घेऊन ये, ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगितल्या पाहिजेत. तसंच समजा मी तुम्हाला सांगितलं जा आणि 10 तांदूळ आण जा दुकानातून, 10 तांदूळ. मग 10 तांदूळ काय? 10 ग्रॅम आणणार, 10 किलो आणणार, 10 पोती आणणार, किती आणणार? त्यासाठी मला तुम्हाला काय सांगायला पाहिजे? 10 केजी तांदूळ घेऊन ये. सो केजी इज द युनिट, केजी इज द मेजरमेंट. क्लिअर? तर अशा प्रकारे ह्या युनिटला खूप इम्पॉर्टंट आहे, युनिट्सला आणि त्याच्या मेजरमेंट्सला. तर 16व्या शतकामध्ये ह्या मेजरमेंट्स नव्हत्याच, त्यामुळे ते काय करायचे? मूठभरून सगळ्या गोष्टी द्यायच्या अंदाजे, अप्रॉक्सिमेटली. ऑल आर अप्रॉक्सिमेट युनिट्स आर देअर. मग हा प्रॉब्लेम फेस ज्यावेळी आपण करायला लागलो त्यावेळेस मित्रांनो या ज्या मेजरमेंट्स आहेत या मेजरमेंट्स काही कंट्रीजमध्ये तयार झाल्या. मग या मेजरमेंट्स कुठले आहेत? तर बघा या ज्या मेजरमेंट्स आहेत या मेजरमेंट सुरुवातीला ज्या आल्या त्या 2 प्रकारच्या मेजरमेंट्स आल्या. फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज इंग्लिश सिस्टीम ऑफ मेजरमेंट अँड सेकंड वन दॅट इज कॉल्ड ॲज मेट्रिक सिस्टीम ऑफ मेजरमेंट. या 2 मेजरमेंट्स आल्या, इंग्लिश सिस्टीम अँड मेट्रिक सिस्टीम. मग इंग्लिश सिस्टीम ही कुणी डेव्हलप केली? तर बघा इंग्लिश सिस्टीम मित्रांनो जी आहे ती ब्रिटिश गव्हर्नमेंटनी डेव्हलप केली. कोण? ब्रिटिश गव्हर्नमेंट. अँड मेट्रिक सिस्टीम डेव्हलप्स बाय फ्रान्स. मेट्रिक सिस्टीम कुठे डेव्हलप झाली? फ्रान्समध्ये. मग आता दोन्हीमध्ये काय फरक होता? इंग्लिश सिस्टीम पण आहे, मेट्रिक सिस्टीम पण आहे. मेट्रिक सिस्टीम ही जी डेव्हलप झाली ही 18th सेंचुरीमध्ये डेव्हलप झाली आणि ही मेट्रिक सिस्टीम इंग्लिश सिस्टीमच्या नंतर डेव्हलप झालेली आहे. आधी इंग्रजांचं पूर्ण सगळीकडे राज्य होतं, आपल्याला माहिती आहे. भारतावरती 150 वर्ष राज्य केलेत त्यांनी. तर सुरुवातीला ही मेजरमेंट सिस्टीम जी आहे ती ब्रिटिश लोकांनीच आणली, ज्याला त्यांनी इंग्लिश सिस्टीम असं नाव दिलं. त्यालाच आपण ब्रिटिश गव्हर्नमेंटने नाव दिलेलं होतं इंग्लिश सिस्टीम असं. आणि नंतर ही मेट्रिक सिस्टीम डेव्हलप झाली जी फ्रान्सनी तयार केली. ज्यावेळी फ्रान्स सेपरेट झाला त्यावेळेस फ्रान्सनी त्याचा 18th सेंचुरीमध्ये ही नवीन सिस्टीम डेव्हलप केली. आता दोन्हीमध्ये फरक काय होतं बघा. इंग्लिश सिस्टीम मध्ये डेसिमलला काही व्हॅल्यू नव्हती. मी डेसिमल म्हणजे काय तुम्हाला सांगतो बघा, पण आधी इथं लिहून देतो. नो डेसिमल्स, नो डेसिमल्स. पण इथं युझिंग डेसिमल्स, युझिंग डेसिमल्स म्हणजे काय? इथं डेसिमल नाही. म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं काय की 10 kg तांदूळ मला दुकानातून आणायचं आहे, 10 kg. पण 10 kg नंतर इंग्लिश सिस्टीम मध्ये जे येणार ते 11 kg. आफ्टर 10 डायरेक्टली 11 इज देअर. परत इथं केजी युनिट हा नव्हता मित्रांनो. इंग्लिश वाल्यांच्याकडे काय
केजी युनिट हा नव्हता, त्यांच्याकडे काय होता? पाऊंड. त्यांच्याकडे होता पाऊंड. पण 10 नंतर 10.1, 10.2, 10.5 असे नव्हते डेसिमल्स. 10 नंतर डायरेक्टली 11. सो नो डेसिमल्स आर दॅट. म्हणजे 10, 11, 12, 13 ह्याच्यातच मागायचं, मध्ये भाग करून फोडून काही मागायचं नाही. Therefore, no decimals are there in English system. But in metric system, yes, decimals are there. म्हणजे 10 kg, 11 kg, त्याच्यामध्ये परत 10.5 किलो पण मिळणार, 10.2 मिळणार, 10.4 मिळणार. ह्या सगळ्या डेसिमल्स या मेट्रिक सिस्टीम्स मध्ये होत्या, पण त्या इंग्लिश सिस्टीम मध्ये नव्हत्या. बरोबर. दुसरा, पुढे मी तुम्हाला सांगतो, इंग्लिश सिस्टीम्स मध्ये इथं तुम्ही लेंथ जर मेजर करायला गेला तर त्या सगळ्या लेंथ्स तुम्हाला फीट मध्ये मिळतील, फीट मध्ये. पण मेट्रिक सिस्टीम मध्ये मात्र या तुम्हाला कशामध्ये मिळेल? मीटर मध्ये मिळेल. मीटर म्हणा, सेंटीमीटर म्हणा, मिलीमीटर म्हणा, मायक्रोमीटर म्हणा, ह्याच्यामध्ये मिळतील. किलोमीटर म्हणा, याच्यामध्ये मिळतील. आणि इथं काय फीट असेल, इंच असेल, याच्यामध्ये होत्या. मग आता कॅल्क्युलेशनला अवघड झालं काय? की काय अवघड झालं बघा, इथं 1 इंच म्हणजे किती? 1 फीट म्हणजे किती? 1 फीट इज इक्वल टू 12 इंच. बरोबर. 1 फूट म्हणजे 12 इंच होतं, माहिती आहे आपल्याला. पण इथं कसं आहे बघा, इथं कॅल्क्युलेशन किती सोपं आहे. 1 किलोमीटर म्हणजे तुम्हाला आहे 1000 मीटर. 1 मीटर म्हणजे आहे 100 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे आहे 10 mm. बरोबर. म्हणजे हे कसं आहे बघा, 10, 100, 1000 अशा या पटीत वाढत गेल्यात. बरोबर. म्हणजे सिस्टीम्स ज्या आहेत मेट्रिक सिस्टीम या खूप इझी आहेत, ज्या वाढत कशा गेल्यात 10, 100, 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख असं पटीत वाढत गेल्यात त्या. म्हणजे एक एक झिरो फक्त वाढत गेले. प्रत्येक युनिट बदलला की एक झिरो बदलला. पण इथं काय, हे कॅल्क्युलेशन अवघड आहे. 1 फूट म्हणजे 12 इंच. बरोबर. मग त्या पाऊंडचं कन्व्हर्जन ह्या सोप्या नाही आहेत, ह्या अवघड कॅल्क्युलेशन्स आहेत. बरोबर. म्हणून मेट्रिक सिस्टीम ही जास्त पॉप्युलर झाली इंग्लिश सिस्टीमपेक्षा. येते लक्षात? मेट्रिक सिस्टीम ही जास्त पॉप्युलर झाली इंग्लिश सिस्टीमपेक्षा. मग ह्या बरोबरच जशी इंग्लिश सिस्टीम आली, त्यानंतर मेट्रिक सिस्टीम आली, असेच परत बऱ्याचशा देशांनी आपले आपले सिस्टीम्स डेव्हलप करायला चालू केले. प्रत्येकाचे सिस्टीम वेगळे झाले. आणि ज्यावेळी इंटरनॅशनल लेवलला आपल्याला काही बिझनेस करायला लागला त्यावेळेस मात्र प्रॉब्लेम झाला. आता सिस्टीम कोणाची वापरायची? बरोबर. समजा मला इंडियामध्ये आणि इंग्लंडमध्ये एक व्यवहार करायचा आहे, मग ते कुठल्या मेजरमेंटमध्ये मोजणार? ब्रिटिश मेजरमेंटमध्ये मोजायचं, मेट्रिक मेजरमेंटमध्ये मोजायचं का आणि कुठल्या मेजरमेंटमध्ये मोजायचं? त्यासाठी इंटरनॅशनल लेवलला अजून एक सिस्टीम डेव्हलप झाली. त्या सिस्टीमला म्हणलं गेलं काय? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. येते लक्षात? याच्याबरोबर अजून एक सिस्टीम डेव्हलप केली गेली ज्याला म्हणलं इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स यालाच आपण म्हणतो एसआय युनिट्स. एसआय युनिट्स जे पूर्ण इंटरनॅशनल लेवलला, म्हणजे जगामध्ये कुठेही जावा तुम्ही, हे युनिट्स इंटरनॅशनल लेवलसाठी वापरलं जातं. म्हणजे आपल्याला कोणताही बिझनेस करायचा आहे, काही मेजरमेंट्स करायचे असतील आउट ऑफ कंट्री इंडियाच्या, तर एसआय युनिट्सचा वापर करायला लागतो. मग हे एसआय युनिट्स काय झाला की इथं परत कुठली सिस्टीम वापरायची याच्यामध्ये गोंधळ नको, पूर्ण जगामध्ये आपण एकच सिस्टीम फॉलो करूया आणि ती सिस्टीम म्हणजे एसआय सिस्टीम असेल, ज्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. हे 1960 मध्ये डेव्हलप केली गेली, ज्या वेळेस ज्याला आपण म्हणतो जनरल कॉन्फरन्स फॉर वेट अँड मेजर्स. जनरल कॉन्फरन्स फॉर वेट अँड मेजर्स असं नाव दिलं गेलं.
जनरल कॉन्फरन्स फॉर वेट अँड मेजर्स ह्या हेडलाईनच्या अंडर 1960ला ही सिस्टीम तयार झाली, ज्याच्यामध्ये सगळे लेंथ जे आहेत ते आपण मीटर, किलोमीटर, सेंटीमीटरमध्ये मोजणार, सगळे वेट जे आहेत ते आपण न्यूटनमध्ये मोजणार, सगळे मास जे आहेत ते आपण केजी मध्ये मोजणार. येतो लक्षात? टेम्परेचर जो आहे तो टेम्परेचर आपण डिग्री सेल्सिअस आणि केल्विन मध्ये मेजर करणार. तर या पद्धतीनं सगळे युनिट्स ठरवले गेले, डिसाइड केले गेले आणि त्याच युनिट्सचा सरसकट वापर आज आपल्या सगळ्या टेक्स्टबुकमध्ये, सगळ्या रेफरन्स बुकमध्ये, सगळ्या स्टडीमध्ये, ऑल ओव्हर इंटरनॅशनल लेवलला सगळे बिझनेस व्यवहार करत असताना ह्या युनिट ऑफ सिस्टीमचा आपण वापर करतो. अंडरस्टूड? तर ह्या 3 युनिट्स इंग्लिश, मेट्रिक आणि इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. तसंच मित्रांनो, याच मेजरमेंट्स ज्या आहेत, याच मेजरमेंट्स अजून 3 कॅटेगरीमध्ये सुद्धा क्लासिफाय होतो. बघा मी काय सांगतो. याच मेजरमेंट्स अजून 3 प्रॉपर्टीमध्ये सुद्धा मेजर करतो आपण, वेगळ्या वेगळ्या युनिट्समध्ये मेजर करतो, ज्याला आपण म्हणतो CGS, FPS आणि MKS सिस्टीम. CGS, FPS अँड MKS सिस्टीम. तर हे काय आहे बघा मित्रांनो, याच्यामध्ये फक्त 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे लेंथ, दुसरा जे आहे ते मास आणि तिसरा जो आहे तो टाइम. सो दीज आर दी 3 बेसिक फंडामेंटल्स. पहिले 3 फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत, लेंथ, मास अँड टाइम. बरोबर? डायमेन्शन्स बघताना आपल्याला LMTचा स्टडी करायला लागणार आहे. व्हॉट इज LMT? बरोबर? तर हा लेंथ जो आहे CGS सिस्टीम मध्ये लेंथ, मास, टाइम ह्या सिक्वेन्सने जायचं. सेंटीमीटर मध्ये लेंथ मेजर केला, ग्रॅम मध्ये मास मेजर केला आणि सेकंड मध्ये टाइम मेजर केला. FPS सिस्टीम म्हणजे फीट मध्ये लेंथ मेजर केला, पाऊंड मध्ये मास मेजर केला, सेकंड मध्ये टाइम मेजर केला. म्हणजे ही इंग्लिश सिस्टीम आहे मित्रांनो. MKS सिस्टीम म्हणजे मीटर मध्ये लेंथ मेजर केला, किलोग्रॅम मध्ये मास मेजर केला आणि सेकंड मध्ये टाइम मेजर केला. तर इथं एक लक्षात येतो की टाइम जो आहे मित्रांनो, ते टाइम सगळ्या सिस्टीम मध्ये सेमच आहे. टाइम मध्ये काय चेंज झालं नाही, टाइम सेकंद आहे तसंच राहिला. परंतु लेंथ आणि मास मध्ये फरक पडला आणि त्याच्यावरून आपण त्या सिस्टीमला CGS, FPS किंवा MKS सिस्टीम असं म्हणतो. अंडरस्टूड? इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं असेल की हे मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज सुद्धा काय आहेत. तर इथं आपला हा प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि मेजरमेंट ऑफ मॅटर हे दोन्ही होतात. मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. क्लिअर? तर ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नोट्स दिलेले आहेत. तर हा व्हिडिओ फक्त आज बघायचा आहे आणि जेवढे नोट्स मी तुम्हाला दिलेत ते नोट्स सगळे कंप्लीट करून घ्यायचे आहेत. आज मी इथं स्टॉप करतो. उद्या आपण नवीन पॉईंट घेऊन परत चालू करूया. थँक्यू.